लोकराज्य न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक रोड इथल्या माहेश्वरी भवन इथं लोकरत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 10 मान्यवरांना लोकरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप आणि नाशिक रोड प्रभाग समिती सभापती रमेश धोंगडे यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलंय। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेविका वैशाली दानी, प्रमिला मैन, बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रत्नाकर पगारे, बिझनेस बँकेचे संचालक अशोक तापडिया, ॲडव्होकेट विनायक मेदगे, वनसुरक्षा अधिकारी माधवी जाधव, प्राध्यापक उषा भालेराव, प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश अवचार, राजू निर्भवने, प्रवीण गांगुडे, कवी गायक रत्नदीप जाधव, रवी वाघमारे, दीपक वाघ, प्रदीप कदम, निलिमा हुले, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर शहाणे, मनोज मालपानी, चंद्रकांत बर्वे, सचिन वाघ, अंबादास शिंदे, शकील शेख, अनिल गुंजाळ, प्रशांत जेजूरकर, सतीश रुपवते, संदेश केदारे, संदीप नवसे, प्रवीण कुलथे, प्रमोद दानी, बाळासाहेब भालेराव, राजन गायकवाड, गौतम सोनवणे, विजयराज पगारे, संजय परमसागर, विजय गेगडमल, शामराव भोसले, गौरव काळे, राजू रिपोर्टे, अमोल आल्हाट, बाळा कदम, महेश चंद्रमोरे, प्रतीक चंद्रमोरे, चेतन चंद्रमोरे, किरण हिरे, मयूर भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून लोककलावंत तसंच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोककलावंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रवींद्र जाधव तसंच प्रेरणा जाधव यांनी केलं, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण भालेराव सर यांनी केलं। गुन्हेगारांनो, करू नका येडे चाले। इथे बसले आहे जितेंद्र सपकाळे, जे पीआय आहे त्यांचं नाव जितेंद्र सपकाळे आहे। त्याचबरोबर मानचे मित्र आहेत पत्रकार मनोज मालपानी, त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। जोरदार पडत आहे नाशिक शहरात पावसाचे पाणी, माझे मित्र आहे मनोज मालपानी, अशा कविता मला जमतात आणि खऱ्या अर्थाने ही बाबासाहेबांच्या लेखणीची धार आहे। वाचन असलं की माणसाचं प्रभुत्व हे लेखणीवर जास्त असतं आणि त्या वाचनातूनच ही संकल्पना मला थोडी बाकी सुचती। राहिला विषय माझ्या लोकराज्य न्यूज चॅनेलचा, मी या क्षेत्रात गेली 10 ते 15 वर्षापासून काम करतो आहे आणि सगळेच लोक मला परिचित आहेत आणि मी पण त्यांना परिचयाचा आहे आणि मी त्यांच्या समोर लहानचा मोठा झाला आहे। परंतु जे मनात ठरवलं ते मग काही पण होऊ पुढे त्याचा पश्चाताप होऊ किंवा मग त्याचा रिझल्ट चांगला भेटू, ते मी करणार म्हणजे करणार। मी एकदा मनाशी घोडगाठ बांधली का तो निश्चय मी या ठिकाणी पक्का करतो। या ठिकाणी स्वागतपर मनोगत व्यक्त करत असताना मी आपणास सांगू इच्छितो की आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रमुख अतिथी, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कारार्थी, कलावंत, माझे मित्र परिवार आणि लोकराज्य न्यूज परिवारावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व उपस्थित बंधू भगिनींना माझा मानाचा सप्रेम नमस्कार। आजचा हा सोहळा माझ्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचं उपस्थितांनी कौतुक केलंय। न्यूज ब्युरो, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।